गाडी कोणाला गाडू नका बरं. पुण्यभूमि पवित्र तिथे राजा तया नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा सुंदरी कवरदारी ठोर श्री ज्ञानदेव सभा भगवान माळगड महादेव भगवान की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय.
स्पीकर तेचा आवाज बंद मॉनिटर पासून मोकळे या स्पीकर माझ्याकडे करा मला आवडली समोर थोडं समोर हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरे राम कृष्ण
हा त्रिभुवनी उदा हो त्रिभुवनी उदा राजा गायन कोकिळा भरत महाराज पेंबोरीकर आणि त्यांना साथ संगत करतील हरिभक्त परायण दिलीप महाराज काळबांडे कोकणगाव. हे
त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर जया चित्ती जे वासना पुरवणे ती चिक्षणा याती कुळ न पाहे काही याती कुळ न पाहे काही वास कैलास इत्यादी जया चित्ती जे वासना पुरवणे त्या चिक्षणा एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे जया चित्ती जे वासना पुरवणे त्या चिक्षणा तुम्ही विश्वनाथ
नराभ्यां धृतो येन तस्मात् वेदातुर्वसते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं बद्रिका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास कलावज्ञ ज्योधरार्थावतारं कलांकं तेजोदिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवमाज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः। श्मशाने क्रीडा स्मररपिशाचा सचरा चिताभस्मालेप स्रगपिनुपुरोटी परिकर अमङ्गलीशीलं तव भवतु नामैवमखिलम् तथापि स्मर्तुं वरद परमं मङ्गलमसि। महेशाना परो देवो महिम्ना परास्तुति आघोरांना परो मंत्रो नास्ति तत्वं गुरुपदं विठारा। त्रिभुवनी उदार बोळा राजा श्री शंकर जया चित्ती जे वासना पुरवणी ते चिक्षणा प्राप्तस्मी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचय आहे आणि भगवान सदाशिवाचं मुक्त कंठानं वर्णन करणारा पवित्र भगवान सदाशिवाच्या नामाचं महात्म्य भगवान सदाशिवाचं स्वरूपाचं महात्म्य
आणि भगवान सदाशिवाचा शील स्वभाव वर्तन आदी करून श्री सद्गुरु तुकोनाथ महाराजांनी शिवजींच्या जीवन प्रकाशावर या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं माझ्या दृष्टीनिष्ठ आहे. गेली 3 वर्षापासून श्री क्षेत्र माळगड या भगवान महादेवाच्या या गडावर फार मोठ्या आनंदाने श्री क्षेत्र गोंडेगाव तथा पंचक्रोशी या पंचक्रोशीच्या संयुक्त विद्यमाने सानंद संपन्न होत असणारा आखडनाम सप्ताह आणि भक्तीचा या ठिकाणी आलेला पूर आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या वैष्णव मंडळींची लाभलेली ही उपस्थिती खरोखर अतिशय प्रशंसनीय आहे. इथं आल्यानंतर असं वाटत नाही की 3 वर्षापासूनच सप्ताह असेल. इथं आल्यानंतर असं वाटतं की शेकडो वर्षापासून इथे भगवान सदाशिव नांदतात आणि शेकडो वर्षाची ही परंपरा. 1-2 वर्षाने चैतन्य येत नसतं, विकास येईल. आता शासनाचे भरपूर फंड आहेत, लाखो करोडो रुपयाचा निधी आहे सरकारचा. अ दर्जा आहे, ब दर्जा आहे, क दर्जा आहे, ड दर्जा आहे, 4 प्रकारचे दर्जे आहेत. वैधानिक विकास महामंडळ आहे. तीर्थक्षेत्राला सरकारचा विशेष मोदी साहेबांचा भर. पर्यटन टुरिझम या विषयाला सरकारचा फार महत्वाचा फोकस आहे आणि त्यामुळे लाखो करोडो रुपयाचा निधी येऊ शकेल. भौतिक विकास येऊ शकतो पैशाने, परंतु प्रसन्नता ही त्या ठिकाणच्या गावकरी मंडळीच्या सात्विकतेने येत असते. इथे विकासापेक्षा प्रसन्नता आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये लाखो लोक जेवतील असे सभा मंडप आहेत, ओस पडलेले आहेत. लोक मूग वाळू घालतात, कोणी भुईमुगाच्या शेंगा वाळू घालते, कोणी वाळवण वाळू घालते, कोणी बाया कुरड्या त्याच्यात करायला नेतात, काही शेळ्या मेंढ्या बांधतात त्याच्यात, काहीचे लग्न कार्य कुंकवाचे मंगल कार्यालय केले. अरे एवढ्या लोकांची करोडो रुपयांची निवासस्थानं त्या ठिकाणी ओस पडली, थोडंही तिथं करमत नाही. इथं अगदी छोटंसं स्वरूप भगवान सदाशिवाचं मंदिर, पण इथून कोण्याच माणसाला घरी जावं वाटत नाही, इतकी प्रसन्नता आहे माळावर. अर्थात जिथे देव बसतो त्या ठिकाणी शांती, प्रसन्नता, ही आगळीकता, हे वैभव. कारण इथं काही राहणारा मनुष्य सामान्य भगवान नाही, कैलाशीचा राजा आहे आणि त्या कैलाशीच्या राजाचा हा गड आहे. याला आपण माळ म्हटला, पण माळ भक्तीने फुलवणारे अनेक लोक होऊन गेले. जगद्गुरु तुकोबरांनी भंडाऱ्या माळाला सुद्धा भक्तीने नाहून काढलं होतं आणि आजही लोक त्या भंडाऱ्या माळावर दर्शनाला जातात. जिथून महाराज स्वराज्याची उधळण झाली भंडाऱ्याची, तो भंडारा माळ आजही भक्तीची साक्ष देतो. त्या माळानंतर भक्तीची साक्ष देणारा आमचा गोंडेगावचा हा महादेवाचा माळ आहे. विशेष म्हणजे तरुण मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. वयोवृद्ध माणसाने प्रसन्नता येत नसते. वयोवृद्ध माणसाला आली तर बेजारी येईल, पण प्रसन्नता येत नाही. खाली बसताना जसं काय हेलिकॉप्टर बसायला लागलं, लँड होताना ह्यो पाय टेकून अरे बापा 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 बापा, उठताना बी ना अरे बापा बापा. बैल उठताना जेवढा बेजार होत नाही, बसताना जेवढा बेजार होत नाही, तेवढी म्हातारी माणसं आहे. इथे तरुणाईचा सुद्धा शिरकाव असल्याने इथली प्रसन्नता वेगळी आहे. ज्यावेळेस आम्ही आल्याबरोबर मंदिरात गेलो, आरती समाप्त झालेली होती, पण आरती समाप्त होऊनही भक्ताची आर्तता संपली नव्हती. तिला आरती म्हणतात. काय कोणी ताशे वाजवत होतो, कोणी डफली वाजवत होतो, कोणी टाळ्या वाजवत होतो. एखादं जर त्याच्या टाळ्या वाजवल्या नसताना एखाद्यानं ते हे पोरं त्याला बिन वाजवत होते. असे वीरश्री चाललेले पोरं होते. अरे जिथून संपूर्ण स्वराज्याची सुरुवात झाली ते भगवान रायरेश्वर आहेत. रायरेश्वराच्या मंदिरातून स्वराज्याची संस्थापना करण्याची त्या ठिकाणी शिवरायांनी मूर्ती मिळवली आणि त्याच छोट्याशा मावळ्यांपासून आज अख्ख्या हिंदुस्थानामध्ये भगवा ध्वज डौलाने साचतोय, की त्याचीच नांदी भगवान सदाशिव आहे. भगवान सदाशिव नुसतं भोळं दैवत नाही, भगवान सदाशिव महाराष्ट्राचं क्षेत्र आहे.
भगवान सदाशिव महाराष्ट्राची अस्मिता आहे, भगवान सदाशिव महाराष्ट्राची उपासना आहे, भगवान सदाशिव या विश्वाची पहिचान आहे आणि म्हणून तर आमच्या देवाचं नाव विश्वनाथ आहे. या भारत देशाला ओळखलं जातं दादा ते विश्वनाथामुळे, या भारत देशाच्या स्वराज्याला ओळखलं जातं ते रायरेश्वरामुळे, या भारत देशाचं शस्त्र भगवान सदाशिव आहे. यवनांच्या फौजा यायच्या, गनिमांच्या फौजा यायच्या, कोणाजवळ तोफा असायच्या, कोणाजवळ शस्त्र असायची, कोणाजवळ भाले असायचे, आधुनिक शस्त्र साठा त्यांच्याकडे होता. आमच्या मावळ्याकडे फक्त एकच जयघोष होता. आमच्या मावळ्यांनी माळावरचे दगड घ्यावे आणि हर हर महादेव म्हणावा. महाराज एका शस्त्राने एक योद्धा घायल होत नव्हता, पण एका दगडाने 10 गनिम त्या ठिकाणी खाल्ल्या पाडल्या जात होती. ही शक्ती भगवान सदाशिवाची. बोलो नमः पार्वती पते. शिवाजी महाराजांमुळे गड किल्ले जिंकले गेले, त्याच्यासोबत नाव जोडलं गेलं हर हर महादेव. हर हर महादेवाचा उद्घोष झाल्यानंतर मावळ्यांच्या अंगामध्ये संचार यायचा, मावळ्यांच्या अंगामध्ये स्फुरण चढायचं आणि मावळे बेताल होऊन बाजी प्रभू देशपांडेची दोन्ही हात कटल्यानंतर हर हर महादेव त्यांच्याकडून लढवत घेत होते. कोण आहे महाराज हात कटल्यानंतर लढणारा? हात कटल्यानंतर तर तुम्हाला आम्हाला टाळ्या वाजवता येत नाही. भवानी तलवार हातामध्ये धारण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण विश्व जिंकलं ना, ते फक्त एका शब्दावर आहे. त्याचं नाव आहे हर हर महादेव. म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानाचं आधुनिक शस्त्र जर कोणतं आहे तर हर हर महादेव. अजूनही हिंदुस्थान प्रत्येक गोष्टीला पर्याय देऊ शकला, पण हर हर महादेवाला पर्याय देऊ शकला नाही. एवढा आधुनिक काळ पुढे झाला, एवढे संत निघले, एवढे देव निघले, पण त्याला गोंडेगावचा परिसर विकल्प देऊ शकला नाही. गोंडेगावच्या लोकांना यावं लागलं भगवान सदाशिवाकडे, आणि इथं आल्यानंतर सोंगाड्या देवाकडे जाऊन जेवढी प्रसन्नता नाही, इथे आल्यानंतर जेवढा आत्मिक आनंद आहे ना, याला कारण वैदिक उपासना आहे. आणि म्हणून या सेवेसाठी आज सगळीच गुणीजन मंडळी उपस्थित आहे. गावातली प्रत्येक तरुण, महिला, अबला, पुरुष, लहान मोठे, थोर, ज्येष्ठ नागरिक सगळेच इथं बसलेले आहेत. एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी त्या सुद्धा बहुसंख्येने. बरं, इथं घरा शेजारी कीर्तन आहे तरी याच्यातले भरपूर झोपलेले आहेत. आपल्या घराला लागून कीर्तन पण तरी घर झोपलेले आहेत त्या बाया. पण या माळावरचं कीर्तन ह्या सोडू शकलं नाही. इथे गंगू आहे, इथे संगू आहे, इथे मंगू आहे, यमनी, सुमनी, इमली, कमली, फार काय सगळं याच्यात जांभली सुद्धा येत की जी कवाच नवऱ्याला तांब्या भरून देत नाही, पण ती सुद्धा या माळावर आल्याशिवाय राहिलं नाही. म्हणून या माळ म्हणजे आकर्षण आहे. माळगड म्हणजे माळाचं आकर्षण आहे, हे भक्तीचं आकर्षण आहे. ज्या ठिकाणी काही जागा जर आपल्याला बोलवत असतील ना, समजा तिथं देव आलेला आहे, आणि म्हणून तुमच्या भक्तीने माळगड भक्तिमय झालेला आहे. आज या परिसरामध्ये बऱ्याच वर्षापासून वाट पाहणं, ज्या व्यक्तिमत्वाची आपण वाट पाहत होती, ते लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राची गानकोकिळा, आपल्या विदर्भाची गानकोकिळा भारत महाराज बोरकर सुद्धा उपस्थित झाली. त्या टाळ्या वाजवा परिसरामध्ये. ज्यांच्या रसाळवाणीतून आपण गेली 7 दिवसापासून, अनेक दिवसापासून शिवपुराण कथा श्रवण करत आहेत, ते आदरणीय वंदने आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक वेदांताचार्य गजानन दादा, ते सुद्धा उपस्थित आहेत. दिवसभर कथा करायची, संध्याकाळी हजर राहायचं. एक घराणेशाहीचाच मनुष्य करू शकतो. हल्लीच्या काळात सोंगाडे लोक कृष्ण घेऊन फिरणारे, असे पुढं कृष्ण घेऊन फिरतात, पण कृष्णाला बाळ्या करणारे आणि सोंग डोंगण काळे उपरणं घालून गावागाव लुटणारे, आश्रमाच्या नावावर लोकांना लुटणारे सोंगाडे पुष्कळ पाहिले असतील तुम्ही. वारकरी याला म्हणावा जो कथेमध्ये कीर्तनामध्ये तसेच आमच्या सगळ्या वारकऱ्यांचे आधारस्तंभ आदरणीय आमचे केशवबाबा. केशवबाबा साधा जीवन उच्च विचार बने हमारा हृदय उदार. शास्त्र सांगते की जीवन साधा असलं पाहिजे, राहणी साधी असली पाहिजे.
पण अंतःकरणाची उंची अतिशय व्यापक असली पाहिजे. आणि म्हणून अनेक साधकांचे ऊर्जास्थान आमचे केशव महाराज आहेत आणि आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याच पवित्र हातातून ज्यांचा ताल आपण या ठिकाणी ऐकत आहेत ते ओम महाराज. महाराज एकदा टाळ्या वाजवल्याच पाहिजे त्यांच्यासाठी बोलता. अतिशय सुंदर. महाराजांनीच अनेक मुलांना त्या ठिकाणी चकोरीबद्ध वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलं. महाराजही आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या सुरेल आवाजाने तुम्ही गेली 5 दिवस हा गड नाहून काढला ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायत आमचे दिलीप महाराज काळबांडे ते सुद्धा उपस्थित आहेत आणि परिसरातील सगळी भजनी मंडळी आमचे पाटण महाराज असतील, आमचे आदरणीय महाराज असतील, आमचे अर्जुन महाराज असतील, परिसरातील तसेच या वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे बाल गोपाळ जे भविष्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी ते सुद्धा उपस्थित आहे. इकडे सुद्धा काही वैष्णव मंडळी उपस्थित आहेत. आमची जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई ह्या सुद्धा उपस्थित आहेत. काही इकडे बसलेत, काही महाराष्ट्रात बसलेत, काही तिकडे आंध्रात बसलेत. आंध्रात म्हणजे आंध्रात हो 2-4 राज्यातली मंडळी या ठिकाणी बसलेली. आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि या निर्दुष्ट कीर्तन परंपरेला त्या ठिकाणी आरंभ करतो. अतिशय सुंदर आणि आजच्या पर्वाला शोभणारा असा हा अभंग सेवेकरता निवडला. श्री जगद्गुरु एकनाथ महाराज भगवान सदाशिवाचं वर्णन करतात. त्रिभुवनी उदार भोळा राजा श्रीशंकर. त्रिभुवनामध्ये जर उदार कोण असेल तर भगवान सदाशिव आहे, भोळे शंकर आहे. त्यांच्या व्यतिरिक्त या तिन्ही त्रिभुवनामध्ये उदारता दुसऱ्याकडे शोधूनही बघायला मिळणार नाही. असे एकमेव उदार जर कोण असतील तर भगवान महादेव आहेत, सदाशिव आहेत. आणि त्याच महादेवाची नुकतीच शिवरात्र त्या ठिकाणी आपण सांगोपांग पार पडली. शिवरात्र कोणताही उपवास माणूस धरो का न धरो, पण शिवरात्रीचा उपवास मात्र सगळे जण धरतात. शिवरात्रीचा उपवास धरत नाही असं एकही माणूस नाही. सगळ्या धरणं भाग आहे पुन्हा, कारण घरून पण दाब असते. घरून दाब असते की मोठी एकादश आली, ती एकादश नाही पण म्हणतात खरं एकादश शिवरात्र आहे ती. तुम्हाला धरावंच लागते उपवास, धरावंच लागते उपवास, धरावंच लागते उपवास. आणि म्हणून सगळ्यांनी अतिशय उपवास शिवरात्रीचा उपवास धरला, कारण ते पवित्र व्रत आहे. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ म्हणजे भगवान सदाशिव आहे आणि व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत म्हणजे शिवरात्री. त्या शिवरात्रीचं व्रताची सांगता आपण नुकतीच पार पाडली आहे. असं वाटत नाही की शिवरात्र संपली. आजच्या या भक्तिमय वातावरणाने असं वाटायला लागलं की माझं कीर्तन शिवरात्रीचंच आहे. आणि शिवरात्रीच्याच कीर्तनासारखं आपल्याला हे व्रत पार पडायचं. सगळेजण भगवान सदाशिवाची भक्ती करतात. जो कोणी 12 महिने उपवास धरत नाही तो शिवरात्रीचा धरतोच. आणि म्हणून सगळ्यासाठीच त्या शिवरात्रीच्याच दिवशी एक पदार्थ बाहेर येतात. त्या पदार्थाचं नाव असते रताळ. काय असते? रताळ. म्हणजे येडे रताळे सुद्धा उपवास धरतात, म्हणून रताळ बाहेर येतात त्या दिवशी. 12 महिने तुम्ही कोण्याही बाजारात हिंडा, रताळू तुम्हाला भेटत नाही. वाशिम मध्ये जा, पुण्याला जा, मुंबईला जा, कलकत्त्याला जा, कोण्याही बाजारात तुम्ही काहीही किलोनं रताळा आणा, निघत नाहीत. ते शिवरात्रीलाच निघतात की बाबा ही येडे रताळे उपवास धरणार नाहीत. मग काही दुधात भाजून खातील, काही शिरा करून खातील, काहीतरी करून या येड्या रताळ्याला व्रत धरायला लावायचं. असं पवित्र व्रत म्हणजे रताळी व्रत, आपलं शिवरात्रीचं व्रत. आणि आजचा पवित्र पावन सोमवार असल्यामुळे हा आज आपण त्रिभुवनी उदार हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्रिभुवनी उदार भोळा राजा श्रीशंकर. तिन्ही त्रिभुवनामध्ये जर कोण उदार शिरोमणी असेल तर भगवान सदाशिव आहे. तद व्यतिरिक्त कोणी उदार नाही. उदार आपल्याला प्रत्येकाला म्हणून घ्यावं असं वाटते. काही गांजरं जरी किलो भर दिले तर माणसं वाटते की आपलं उदारतीची यादीत नाव आलं पाहिजे. परंतु आपली ही दिलेली उपाधी ही कुचकामी आहे. एकनाथ महाराज उदारांची शिरोमणी जर एकनाथ भगवान सदाशिवाला म्हणत असतील तर निश्चितच भगवान सदाशिव त्रिभुवनात उदारच आहेत.
उदारामध्ये शोधून सापडत नाही हो आपल्याला. पण नुसते भगवान सदाशिवाचा मूळ विग्रहच उदार आहे असतलं नाही. भगवान सदाशिवाने जे जे अवतार धारण केले त्याही अवतारामध्ये आपली उदारतेची झलक भगवान सदाशिवाने सोडली नाही. भगवान सदाशिवाचे अनेक अवतार होऊन गेले महाराज. त्यापैकी सर्वात वारकरी संप्रदायामध्ये ज्येष्ठ संत ज्यांचं नामाभिधान घेतले जाते संत शिरोमणी नामदेव ज्ञानोबारायांची गुरु संत निवृत्तीदादा हे किती उदार होते. त्यांच्या उदारतेतून भगवान सदाशिवाची उदारतेची कल्पना आपल्याला करता येईल. आतापर्यंत आपण सगळेजण अभंग म्हणत आहोत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला गोरक्ष ओळला गणी गहने आता कुचराई करू नका. टाळ्या वाजवत जा सगळे. कारण महाराज काही डबल येणार नाही. योगायोगानं म्हणणारे तरुण येतात वाजवणारे तरुण आहेत आणि पावल्या खेळणारे सुद्धा तरुण आहेत आणि म्हणून ऐकणारे जरी म्हातारे असतील तरी तुम्हाला 2 तासापुरतं तरुण व्हावं लागणार आहे. सदाशिवाची उदारता आपण पाहत आहोत महाराज. विविध प्रकारचे दाखले देऊन आपल्याला पाहिजे. महादेव किती उदार आहे. महादेवाचा एक अवतार आहे भगवान निवृत्तीनाथांचा. महाराज वर्णन करतात. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सदाशिवाचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार म्हणजे निवृत्तीदार आहे. किती उदार आहे. आपण अभंग म्हणतो महाराज सगळे जणांनी. आमच्या आदरणीय महाराजांनी प्रमाण सुद्धा दिलं. गैरी प्रसाद निवृत्तीदातार ज्ञानदेवे सार चोजळी. आतापर्यंत एक गुरु एक शिष्य अशीच परंपरा चालू होती. मच्छिंद्राने गोरक्षाने मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष गोरक्षनाथाने गैनीनाथाला गैनीनाथाने निवृत्तीनाथाला. एक शिष्य एक गुरु हाच रूढ प्रचार त्या ठिकाणी मला सगळ्या विश्वामध्ये प्रसिद्ध झाला होता. अक्षरशः शेवटी हा ज्ञान योग निवृत्तीदादांपर्यंत येऊन पोहोचला आणि निवृत्तीदादापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर ज्ञानोबारायांना मात्र या बोधाच्या महाराज प्रसरायला त्या ठिकाणी छेद द्यायचा होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काही सामान्य नाही. लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग आरती आपण आरत्या सगळ्या म्हणतो पण भूतमांग लागल्यासारखी आणि त्याच्यामुळे आरतीचे अर्थ आपल्याला कळत नाही. त्याच्यात तर काय म्हणतात आरती गेली तर चालते पण तरी कधी आरती सोडायची नाही. आपल्या भागामध्ये यशवंतबुवा नावाचे साधू होऊन गेले नवघरे पांगरीला. महाराजांना विचारा ती म्हणजे त्याची बायको काकडा आरतीमध्ये गेली तरी महाराजांनी वळून पाहिले नाही. काकडा आरती सिद्धीला नेली असे महात्म्य आपल्या परिसरामध्ये आहे. आर्ततेनं गातात त्याला आरती म्हणतात. ज्ञानोबारायांचा विषय पाहतो आपण. ज्ञानोबाला एवढे उदार झालो आपण म्हणतो कृपाळ उदार
माझा ज्ञानेश्वर सगळेजण आपण अभंग म्हणतो, पण मुळात ही जी उदारता आहे ही भगवान महादेवाची आहे. एक शिष्य एक गुरु असेच हा प्रचार चालू होता. हा ज्ञानाचा महाराज त्या ठिकाणी प्रसरण चालू होतो. एके दिवशी काय झालं, विठ्ठल पंताने आईसाहेब रुक्मिणी माता त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्ताला चालले. विठ्ठल पंताने आईसाहेब रुक्मिणी माता ज्यावेळेस देहांत प्रायश्चित घेण्यासाठी निघाले ना, शास्त्राची आज्ञा होती म्हणून देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं. उगाच आत्महत्या करू नका, छोट्या छोट्या गोष्टीसाठी कंटाळून आत्महत्या करू नका. काल आपण पेपरवर बातमी पाहिली असेल, एका 50 रुपयाच्या भांडणासाठी अकोल्याला नीटच्या पोराने आत्महत्या केली. 50 रुपयाचे भांडण. अरे बावळट हो, 50 रुपयाच्या भांडणासाठी जर तुम्ही आत्महत्या करत असेल, या शरीराचं महत्व कळालं का तुम्हाला? आई वडिलांनी 50 लाख रुपये भरले असते, 50 रुपये कर्जासाठी जर पोरगा आत्महत्या करत असेल, ही सोच कुठे आहे? आणि म्हणून आपण सगळ्यांनी सजग होणं गरजेचं आहे. विठ्ठल पंतांना आईसाहेब रुक्मिणी माता आत्महत्या करायसाठी गेले नाही, महाराज देहांत प्रायश्चित्त घेतलं. कशासाठी? शास्त्रात नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, वरे राज्य तृण मानावे, येरू मनितलाई घ्यावे विषयी विरू. शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्राची आज्ञा आहे, वेद विहित कर्माचं आचरण करावं, वेद निषिद्ध कर्माचं आचरण काहीही झालं तर करू नये. शास्त्राने सांगितलं सुराम्माम पिबे, दारू पिऊ नये. शास्त्राने सांगितलं ना, प्राण गेला तरी पिऊ नये, अजिबात पिऊ नये, कारण शास्त्र निषिद्ध कर्म आहे. सुराम्माम पिबेत कलज्जम्माम बक्षेत. शास्त्र सांगते काही झालं तर चालते, पण दुसऱ्याचं काळीच खाऊ नये, दुसऱ्याचं मांस खाऊ नये. प्राण गेला तरी चालते, पण दुसऱ्या गुराढोरांचं प्राण त्या ठिकाणी मांस खाऊ नये. कळाला असेल तर समजते मला. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवेला. एखाद्या वेळेस एसटी मध्ये काही कारण नसताना तुमची भांडणं होतात. आवाज थोडा मोकळा. काही कारण नसताना तो भांडण करतो, खाली पाडतो, छातीवर बसतो आणि धप आपल्याला मारतो ना, समजायचं तुमचा पूर्वीचा वैरी आहे आणि तुमचा बदला घेतोय. एकदम व्यवस्थित आहे. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवेला. काही कारण नसताना शेजारी तुमच्यासोबत भांडण करत असतील, 4 भाऊ आहेत, एकत्रित येतात, बदबद आपल्याला मारतात ना, पूर्वजन्मीचा वैरी आहे. तुम्ही मांस खाता ना, पहिल्या जन्मातले तुम्ही वैर तुमचे. महाराज लक्षात घ्या, पूर्वजन्माचं वैर काढून एखादी बाई सहज भांडणं मिटवाय जाते. हो, 2 बायाचे सकाळी सकाळी भांडणं लागले. ती म्हणली संगू, ती म्हणे काय व गंगू, जाऊ दे माय, घे माग. आणि माघार घ्यायला गेली, दोघी म्हणू लागल्या खरं भांडण तिनं लावलं. काही कारण नसताना दोघींनी युती केली आणि दोघी जणीनं महाराजीला असं लुचलं, हिरवी पिवळी होस तर हल्ली. वाशिमच्या सरकारी दवाखान्यात सुद्धा भरती घेतली नाही, अशी बडवली असेल ना, पूर्वजन्मीचं काहीतरी वैर आहे. म्हणतात मांस खाता औस करी, जोडोनी वैरी ठेवेला. शास्त्राने सांगितलं मायबाप की मांस खाऊ नये, दारू पिऊ नये, हे कर्म करू नये. शास्त्र म्हणेल ते सांडावे, वरे राज्य तृण मानावे, ये रुमनीतलाय घ्यावे विषयी विरू. शास्त्राचाच आदेश आहे. एक गोष्ट सांगू तुम्हाला, आंबे टाकलेला आमचे भारत अण्णाला माहितीये, आंबे टाकलेला एक हजारी महाराज नावाचा साधू आहे. ऐका बरं, ऐका. मी जुन्या संतांचं नसतो सांगत, सध्याच्या संतांची गोष्ट सांगतो. हे सगळे वैष्णव मंडळी लक्षपूर्वक ऐका. एक हजारी महाराज एवढा शरीर विग्रह आहे, कसा धाड दिपाड शरीराचा माणूस नाही, काही नाही, आणि जुना वारकरी माणूस आहे. एके दिवशी काही होऊ नये, पण तशी घटना घडली. सकाळी 4 वाजता मंदिरात पूजा करायला गेले, पाय घसरला आणि धाड दिशी खाली पडले. धाड दिशी खाली पडल्यानंतर महाराज उजवा हात मोडला आणि मग डॉक्टरने तो हात असा गळ्यात बांधून दिला. डॉक्टरने उजवा हात बांधल्यानंतर महादेवाची पूजा बंद झाली आणि नारायण स्वामी महाराजांची पूजा बंद झाली, पांडुरंगाची पूजा बंद झाली. आणि महाराजांना गावातून डबे होते प्रत्येकाच्या घरी, एकेका घरून एक डबा होता असा प्रत्येकाचा. एक बाई महाराजांना लागलं बाप्पा, बदामाचा शिरा करून आणला. साधूवर लोक प्रेम करतात खूप, तर साधूनं पायरीन जायला पाहिजे.
साधूंना आश्रमाच्या नावावर झोळ्याची भीक मागून समाज लुटायचं काम करू नये. माझी गोशाळा आहे, माझा आश्रम आहे, माझ्या अनाथ आश्रम सांभाळतो असे पोरं हे अरे शिवशंकर हो कितीतरी फुकट पोरांना सांभाळतात. काही लोचाळ संस्थेवाले चक्क आई वडील असताना अनाथ सांगतात आणि अनाथ म्हणून त्यांचे पैसे उगाळतात. तरी तुम्हाला गम नाही. लक्षात घ्या तुम्ही काय चालू आहे. महाराज लोकांनी व्यवस्थित राहिलं. बदामाचा शिरा आणला, महाराजांना खायला दिला, पण बाई सात्विक होती, बाईने खाऊ घातला आणि महाराजाला तर परत काही प्रश्न पडला नाही. दुपारी ज्याच्या घरी डबा होता त्या बाईने डबा आणला आणि महाराजांना खायचं तर महाराजांचा उजवा हात बांधलेला आहे. शास्त्र सांगते उजव्या हाताने जेवण करावं, डाव्या हाताने जेवण करू नये. आणि मग शास्त्रानं जर सांगेल असं उजव्या हाताने जेवण करावं तर माझा उजवा हात बांधेल नाही जेवण करणार. 3 दिवस डबे जसेच्या तसे. लोक म्हणतात महाराजाला आज का जेवले नसते, सोमवार असं. दुसऱ्या दिवशी का जेवले नसते, लोक म्हणत महाराज पडल्यामुळं महाराजांच्या शरीरामध्ये कणकणी असेल, महाराजांना भाकर गोड लागत नसेल. तिसऱ्या दिवशी जेवले नाही आणि तिसऱ्या दिवशी जेवल्यानंतर एक भक्त आला. त्याने विचारलं बाबा अहो तुम्ही डबे दररोज वापस पाठवता, काय मिळेल. बाबाने सांगितलं अरे शास्त्र सांगते उजव्या हाताने जेवू नये, डाव्या हाताने जेवू नये, उजव्या हाताने जेवण केलं पाहिजे. आणि उजवा हात माझा बांधलेला आहे आणि म्हणून मी कसं जेवण करू. एक सामान्य वारकरी उजव्या हाताने जेवण करावं हा नियम जर पाळत असेल, हात बाधित झाला तरी डाव्या हाताने जेवण नाही. मला बाकीचा विषय सांगायचा नाही. शास्त्राज्ञा किती महत्वाची. शास्त्र म्हणेल ते सांडावे, वरे राज्य ये तृण मानावे, ये रो म्हणित न्याय घ्यावे विषयी रो. आणि म्हणून विठ्ठलपंत नाईसाहेब रुक्मिणी माता देहांतपुरा शीताला चालले. विठ्ठलपंत दरवाज्यात उभे राहिले आणि आईसाहेबांना मात्र काही जावे ना. सोन्यासारखी लेकरं होते. अशी लेकरं येत नाही. हे पोरं संस्थेत टाकतात. मायबाप किती काळजी घेतात याची. लहान लेकरं असते ना घरी, बाई शेतात चालली तर 3 ठिकाणी लक्ष ठेवून जाते. गंगूमाय मा बब्यावर ध्यान ठेव बरं, मा बब्याला आवडे बरं बाई. बब्या म्हणजे साधारण नाहीच ना. कीर्तन कवाच ऐकलं नाही ना. हिनं मिथुनचेच पिक्चर पाहिले. आता टीव्ही पाहताना गर्भ असताना हिनं मिथुनचे पिक्चर पाहिल्यानंतर पोरग कुथून उड्या आणणार नाही तर काय. मग ती माय असं काऊन झालं, असं काऊन झालं. मिथूनच ना, रात्रंदिवस मिथूनच होता डोळ्यासमोर आणि म्हणून कुथून उड्या आणत जाय तिचा बब्या. बाई ध्यान ठेव बरं, मी वावरात चालले व हळद काढायचं काम चालू आहे, ध्यान ठेव. आणि म्हणतात ध्यान याच्यासाठी ठेवायचं. काल मा बब्या आडात पाय घालून बसला होता. घरा शेजारी होती आणि आडात पाय घालून बसला होता. काट्ट फाराव खेळे आडात पाय घालून बसल आणि मग कमी जास्त झालं तर पडल माय. आणि म्हणून तू ध्यान ठेव. दुसऱ्या बाईकडे काम देते. 4 तास वावरात जाते फक्त. 4 तासात वावरात जायचं तर 3 तास 3 बायाकडे जबाबदारी देते. पण ती तिसऱ्या बाई दुसऱ्या बाई सांगते बाई शाळेतून येईल त्याला दरवाजा उघडता येणार नाही आणि आमच्या नवऱ्याला तर उलची काय अक्कल नाही. दरवाजा बापाच्या काळापासून तोच दरवाजा आहे. त्याचा दरवाजा होता डबल फाळीचा. उघडली कडी की असं जात जायचे पाय माग. आम्ही लहानपणी आमचा तसाच दरवाजा होता. दरवाजा उघडला आणि दरवाजेवर जुन्या काळात काही लेवल करायला काही बुद्धीच नव्हती ना. लेवल मध्ये असं आता काही लेवल मध्ये ट्यूब लेवल अशी बरोबर असे धवाडा असायची मागं पुढे. दरवाजा उघडला की कडी सगळं माणूस आत जात आहे. पण ती माणसं चांगल्या कलरची चांगल्या ताकदबाज होते जुन्या काळात म्हणून जमलं. या काळातला माणूस जर दरवाजा उघडल्याबरोबर जर असं गेलं ना तर तसंच दवाखान्यात घालून द्यावं लागत. परंतु महाराज बाई सांगते हा बाब्या दरवाजाच्या भीतीवर चढतो, कुलूप उघडायचा प्रयत्न करतो, तू कुलूप उघडून दे. आणि तिसरीकडे जबाबदारी देते बाई पाय बाब्या शाळेतून येईल त्याला कुलूप तो उघडता येत नाही त्याचं सांगितलं. पण तू एक काम कर, तो शाळेतून आला ना की त्याला जेवणाचं पण नीट समजत नाही. काल बाई असं ताटम्या ठेवलं तर मांजरानं ते लोटून दिलं आणि मांजरानं ताट चाटलं आणि पोरग उपाशी राहिलं. म्हणून मी ताटावर काय ठेवलं, एक 4 पायल्याचं टोपलं, त्याच्यावर पाटा, त्याच्यावर वरवंटा ठेवला. तू जर तो घरी आला ना तर तो पाटान वरवंटा खाली उतरून ठेव, कारण त्याच्या पायावर पडला तर त्याच्या बोटाला लागत. 3-4 तास वावरात जायचं तर 3 बायावर जबाबदारी माय सोपवते. देहांत पराशीतला जाणारी माय ज्ञानेश्वर महाराज सारख्या लेकरांना सोडून कशी बरं जाईल. एकीकडे निवृत्ती दादा होते, एकीकडे